तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर उद्या 14 तारीख आहे, आज रविवार आहे। तर उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। तर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। त्यांनी भारताचं संविधान लिहिलं ते असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची उद्या जयंती आहे। तर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि आज मी चाललोय दादरला। तर दादरला जातोय, नमन आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर नमस्कार मंडळी, मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आता घरी आहे, सकाळचे वाजलेले आहेत 8। मी चाललोय दादरला नमन बघायला। तर 10 वाजता नमन चालू होईल, तर मी लवकर चाललोय। जरा व्हिडिओ खूप छान असेल असा मला तरी वाटतोय, कारण पहिल्यांदाच मी हे नमन बघायला चाललोय। तर कसं असणार आहे, काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेनच। तर व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ खूप खास असेल, कारण पहिल्यांदाच हे नमन बघायला चाललो आहे। तर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे। तर आता घाटकोपरवरून निघालो आहे, तर बघूया कसं काय असणार आहे। आणि नमन म्हटलं की कलाकारांची भेट होतेच, तर कोण कोण कलाकार असतील, काय असेल ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन मी। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटूया आता डायरेक्ट दादरलाच। तर मित्रांनो, दादरला आलो आहे नमन पाहण्यासाठी। तर आज जे नमन आहे ते श्री वामनदेव नमन नाट्यमंडळ पाथरवाडी, इसवली, मुंबई यांचं नमन आहे। आणि मुंबईमध्ये दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह इथे आज हा कार्यक्रम आहे। आणि आज सकाळचे 9:15 वाजलेत, अजून पब्लिक जास्त काय आलेलं नाही आहे। आणि ज्याने आयोजन केलं आहे हे नवयुग मित्रमंडळ पाथरवाडी मुंबई या मंडळाने आयोजित केलेलं आहे। आता लवकर आलो आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे। आणि कसा असेल कार्यक्रम बघूया पुढे। संस्थापक श्री कैलासवासी हरी पांडुरंग ठीक आणि गुरुवर्य कैलासवासी दादू पांडुरंग ठीक यांचं हे मंडळ आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज नमनचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलो होतो। तर एक छोटा कलाकार भेटलेला आहे आणि तो पाथरवाडीचा कलाकार आहे आणि त्याला आपण विचारूया, बाळा तुझं नाव काय आहे?
वेद शशिकांत ठीक. हा, तर तू काय नमनात काय काम करणार आहेस? छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका ते करणार आहेत. कलाकार छोटा आहे पण त्याचे विचार खूप मोठे आहेत मित्रांनो. बघा तुम्ही, 7 वर्षाचा एक छोटा कलाकार आहे आणि खरोखरच हे आपल्या कोकणच्या नमन कलेत हे छोटे छोटे कलाकार घडत असतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि विषय पण बघा किती महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचा विषय जो आहे आपला आदर आणि प्रेमाने तो छत्रपती संभाजी महाराजाची भूमिका करणार आहे. तर कितवीत आहेस तू आता? अच्छा, म्हणजे पहिलीत आहे आणि आता तू दुसरीत जाणार आहे. आणि दादा खूप खूप शुभेच्छा तुला. चांगलं काम तू करणार हे तर नक्कीच आहे, कारण तुला आवड आहे. तर मित्रांनो, कोकणातले छोटे छोटे जे कलाकार आहेत ते आवडीने नमन म्हटलं की त्यांचा जीव असतो आणि ते आवडीने काम करत असतात. तू ह्याच्या आधी कुठे काम केलंयस असं की प्रथमच करणार आहे? कॉलेज शाळेमध्ये वगैरे असं ते केलेस का? नाटकात वगैरे असं काही पहिल्यांदाच करणार आहेस? अजून काय काय सांगू शकतोस? काय डायलॉग वगैरे पाठांतर केलेस? नाही, डायलॉग वगैरे केलेस पाठांतर? तर काय नाही. तर शुभेच्छा तुला. तू नक्कीच मोठा होऊन मोठा कलाकार हो. तर धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आज आपण दादरला आलेलो आहे. नमनाचा कार्यक्रम आहे आणि पाथरवाडी गावचे सुपुत्र जे आज सूत्रसंचालन करणार आहे ते आपल्याबरोबर आहे. दादा, पहिलं तर तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास रमेश ठीक. हे जी नमन जे आहे जे ज्यांनी चालू केलं ते आमचे गुरुवर श्री दादू पांडुरंग ठीक यांचा मी नातू. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे काय संदर्भ असेल किंवा कशासाठी हे आयोजन केलेलं आहे? आणि हा नमन मंडळाचा पहिलाच कार्यक्रम असेल ह्या हॉलला? हा कार्यक्रम आयोजन करण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आमच्या पूर्वजांनी जी प्रथा चालू ठेवलेली आहे तीच आम्हाला पुढे आमच्या पिढीला आणि आमच्या येणाऱ्या पिढीला त्यातलं महत्त्व समजावं आणि यातून सांस्कृतिक बोध व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. ह्या कार्यक्रमामध्ये जसं सर्व गावांमध्ये चालतं म्हणजे आपल्या कोकणात चालतं त्याप्रमाणे खेळे आणि बहुरंगी नमन आपण ज्याला म्हणतो ते हे बहुरंगी नमन आहे. ह्याचा मुख्य उद्दिष्ट हाच आहे की जनजागृती करणे आणि यातून लोकांपर्यंत आमच्या जो बोध आहे तो द्यावा. आणि कोकणची लोककला नमन म्हटलं की कोकणातील जे कामानिमित्त आलेले चाकरमानी मुंबईत स्थायिक असतात आणि एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ते पाहण्यासाठी इथे रसिक प्रेक्षक येतात. त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? मला वाटतं की साधारणतः एक 74 वर्षापूर्वी या नमनाची संकल्पना आमच्या वाडीमध्ये आली आणि ती कल्पना सगळ्यांसाठी घेऊन आले ते आमचे पूर्वज आणि त्या पूर्वजांचा आम्ही वारसा पुढे नेत आहोत. यातून येणाऱ्या रसिकजनांसाठी एवढंच आहे की या गोष्टीतून किंवा या कल्पनेतून त्यांनी एक चांगला बोध घ्यावा आणि ही परंपरा आपली अशीच अखंड चालू द्यावी जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला या नमनाबद्दल थोडंसं माहिती राहील व जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीने मोबाईल सारख्या यंत्रामध्ये गुंतून न राहून आपली जी सांस्कृतिक कला आहे आणि जे खेळ आहेत त्यामध्ये रुची निर्माण व्हावी असं मला वाटतं. आणि हा नमन मंडळाचा जो वग आहे कांचनपुरावर दरोडा हा जो वग लिहिलेला आहे हे जो लिहिला आहे आता शशिकांत ठीक यांचं नाव आहे त्याच्यावरती, तर तो कसा आहे? या पहिल्यापासून लिहिलेला आहे की आता नवीन काही त्याच्यात बदल केलेले आहेत? नाही, कांचनपुरावर दरोडा हा जसं आमचे पूर्वज आले त्या पूर्वजांनी हा काल्पनिक वग लिहिला
आणि त्या काल्पनिक वगातले जे कार्यक्रम आहेत, जे कार्यकर्ते आहेत, कलाकार आहेत, तेही पूर्वापासून जसे आलेले आहेत त्याचप्रमाणे आजही तसेच आहेत. आणि हा आम्ही कोणी लिहिलेला नसून आमच्या पूर्वजांनी लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे यामधील जे कलाकार आहेत हे सगळे काल्पनिक आहेत. फक्त त्यातून कुठली तरी बोध लोकांपर्यंत पोचवावा त्या निमित्ताने हे वगनाट्य लिहिलं गेलेलं आहे. आणि तुम्ही जो आता जो पोशाख घातलेला आहे, हा पोशाख मला वाटतं लांजा तालुक्यातच जास्त करून पाहायला मिळतो. कारण मी भरपूरशी नमनं बघितली, तर रत्नागिरी साईडला जर नमनं तुम्ही बघितलं तर पोशाख वेगळा असतो. आणि लांजा तालुक्यातली जेवढी पण नमन आहेत तो हा पारंपरिक पोशाख ते पारण करत असतात. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की धोतर हे आपलं कुठल्याही जे आपण नवीन कार्य करतो किंवा आपले जे सण साजरे करतो त्यावेळेला धोतर हे प्रामुख्याने नेसलं जातं. त्यासाठी नमन हा जो कार्यक्रम आहे हाही आमच्यासाठी एक सण आहे, एक उत्सव आहे. आणि त्या उत्सवासाठी आम्ही धोतराने सुरुवात करून हे जे आपण कोट म्हणतो, तर पूर्वी तुम्ही बघाल तर कोट हे फक्त उच्चभ्रू लोकच घालत होते. आणि त्याचीच संकल्पना आम्ही इथे ठेवून की आम्ही जुनं आणि नवीन याचा एक समेळ करून ही पोशाख आम्ही ठरवलेला आहे. आणि हा प्रामुख्याने तुम्हाला लांजा तालुक्यात तुम्हाला दिसून येईल. हां, तर धन्यवाद दादा, तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी एक छोटासा यूट्यूबर आहे. कोकणची लोककला अनेक जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं आपलं एक काम आहे. आवडीने ते करतोय, तर तुमच्या देखील शुभेच्छा असाव्यात. दादा, नवयुवक मित्र मंडळ पाथरवाडी मुंबई आयोजित ब्राह्मणदेव नमन नाट्य मंडळ चिंचवली पाथरवाडी, आपण आज इथे उपस्थित राहिलात आणि जे काही तुम्ही चित्रण केलेलं आहे खरंच नावाजण्याजोगं आहे तुमचं काम. आणि या कामासाठी तुम्हाला आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे आपण आज आपला कार्यक्रम समजून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल नवयुवक मित्र मंडळ पाथरवाडी मुंबई व ब्राह्मणदेव नमन नाट्य मंडळ चिंचवली पाथरवाडी यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. नमन नमन म्हणजे बहुरंगी नमन याची अंदाजे 74 वर्षापूर्वी आमचे वाडी प्रमुख कैलासवासी सखाराम मांडवकर व कैलासवासी गुणाजी मांडवकर आणि कैलासवासी सोन्या मांडवकरांच्या हस्ते श्रीफळ देऊन आमचे वाडी प्रमुख संस्थापक कैलासवासी हरिपांडुरंगी म्हणजे हरिबुवा आणि वाडीतील इतर अवलियांनी एकत्र येऊन श्री नवयुवक मित्र मंडळाच्या मुहूर्ताचा रथ सजविला आणि याच खाता सारथी म्हणून जे आपल्या सर्वांना एकत्र पुढे नेण्यासाठी ऊर्जा ठरले असे आमच्या व त्यांच्या शीतल प्रकाशातून स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र झटले असे आमच्या मंडळाचे गुरुवर्य कैलासवासी दादू पांडुरंगी बुवा आणि मी त्यांचा नातू विकासजी सर्वांना एकत्र घेऊन
आणि या रथाचा सारथी जाहले हा रथ पुढे नेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली चेहऱ्याला रंग लागले आणि एक साज चढविला आणि हा साज पुढे नेण्यासाठी त्यांच्या बरोबर स्थापनेपासून आजपर्यंत जे अहोरात्र झटले व या मंडळाला पुढे आणण्यासाठी ज्यांनी एकत्र आले असे वाडीतील सर्व थोर मंडळी व त्याचप्रमाणे या वाडीतील सर्वांना गुरु आज्ञा घेऊन थोड्याच वेळात सविनय सादर करीत आहोत. नवयुग मित्रमंडळ साखरवाडी मुंबई व आयोजित श्री ब्राह्मणदेव नमन नाट्य मंडळ सविनय सादर करीत आहोत. बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल तर अप्रतिम नमन झालेला आहे. व्हिडिओ पण मी व्यवस्थित शूट केलेला आहे नमनाचा, पण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहे आणि अप्रतिम सर्व कलाकारांनी सुंदर असं काम केलेलं आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे नमन असलं तर साऊंड खूप इम्पॉर्टंट असतो आणि जो साऊंड होता अप्रतिम साऊंड होता. तर अनिकेत साऊंड सिस्टम प्रभादेवी मुंबईमधला साऊंड होता, पण साऊंड खूप सुंदर लागला होता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे. नमन मंडळातील कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना एकदा नक्कीच हा साऊंड ठेवावा. अप्रतिम साऊंड आहे आणि संगीत ॲक्टोपॅड, ऑर्गन, मृदुंग अप्रतिम वाजवला आणि सर्व कलाकारांनी खूप सुंदर काम केलेलं आहे आणि मला खूप नमन आवडलेला आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि खास आभार मंडळाचे आणि दीपक मांडवकर ज्यांनी मला व्हिडिओ करण्याची संधी दिली, त्यांचे देखील खूप खूप आभार. चॅनलवर व्हिडिओ नमनाचा आलेला आहे, नक्की पहा आणि व्हिडिओ जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडा मी नवीन आहे, प्रयत्न करतोय. व्हिडिओ चांगलाच झाला असेल. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.